आम्हाला गावात पाणी नाही भेटत, काय नाही, नुसते अंघोलीची पंचायत, पियाची पंचायत. 5-6 वाजता उठेल तर माणूस पाणी भरेल, नाही तर तो बिनी पाण्याशी मरेल. ती विहिरीचे पण बघा ते आता काटे टाकून ठेवले, ते विहीर कटारा फुटला तर मुला बिला पडली. कोंढाण, आंभाण, बांधण या गावात खराब रस्त्याऐवजी आणखी एक गंभीर समस्या आहे, ती म्हणजे पाण्याची. कोंढाण ग्रुप ग्रामपंचायत किंवा कोंढाण हे गाव पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील आहे. कोंढाण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत आंभाण, बांधण ही गावे येतात. हे मी यासाठी सांगत आहे की अद्यापही ही गावे जिल्हाधिकारी यांना माहितीच नाहीये. तर प्रत्यक्षात जर पाहिलं तर कोंढाण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बांधण या गावात अनेक वर्षापासून पाण्याची समस्या गंभीर आहे. मात्र पाणी ही मानवाच्या जीवनातील एक मूलभूत गरज आहे. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे बांधण या गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत गावातच किंवा आपापल्या घरी मोटार बसवली आहे. तर या गावात बोरवेल म्हणजेच बोरिंग सुद्धा आहे, मात्र त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. बुधवारी 19 मार्च रोजी आम्ही या गावात भेट दिली, तेव्हा या गावातील लोकांनी गावातील पाणी समस्येबाबत आम्हाला बोलून दाखविले. तर मागच्या वेळी 6 मार्च रोजी आम्ही या गावाच्या सरपंचा गीता धापशी यांच्याशी पाण्याच्या समस्येबाबत बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत त्यांचे प्रयत्न सुरू आहे. पाण्याची समस्या भरपूर आहेत. त्यासाठी आमचे प्रयत्न तर चालूच आहेत. काय करणार, म्हणजे टाकी वगैरे बसवणार की नळ योजना? आपल्या जलजीवन मिशनचं काम चालू आहे. जलजीवन मिशनचं काम चालू आहे. किती दिवसांनी पूर्ण होईल, काय कालावधी किती लागणार? कालावधी तर त्याचं निघून गेलेला आहे, पण त्यांचं काम चालू आहे. मात्र लाज वाटावी अशीच स्थिती काही गावांची आहे. वर्षानुवर्षे उलटून जातात, मात्र ग्रामीण भागातील ग्रामस्थ एक सुविधांपासून आजही वंचित आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली आहे आणि पालघर जिल्हा होऊन 10 वर्षे. मात्र काही गावात आजही परिस्थिती कशी आहे हे ज्यांना जनतेने निवडून दिलं आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन गावात पाहावं. छोट्या छोट्या गावात विकास आणणं किंवा विकास करणं ही जबाबदारी म्हणून काम केलं तर हर एक गाव समस्या मुक्त दिसेल, यात मात्र काही शंका नाही. मात्र तसे होताना दिसत नाहीये, हेच दुर्भाग्य आहे. आजही ग्रामीण भागात 39.1% महिलांना पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत तसेच इतर योजनांच्या माध्यमातून विविध गावात नवीन टाकी, पाईपलाईन टाकून तेथील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न तर सुरू आहे. मात्र गावातील माणसांचं अर्धे आयुष्य निघून जाते तरी या योजनांचे काम कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी रखडलेलंच दिसून येत आहे. परिणामी गावकऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावं लागत आहे आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजेच बांधण हे गाव. पाण्याची समस्या कशी आहे? गावामध्ये पाणी भेटतं का तुम्हाला व्यवस्थित? आम्हाला गावात पाणी नाही भेटत, काय नाही, नुसते अंघोलीची पंचायत, पियाची पंचायत. 5-6 वाजता उठेल तर माणूस पाणी भरेल, नाही तर तो बिनी पाण्याशी मरेल. असं आहे आमच्या गावात. आता सध्या तुम्ही कुठून पाणी भरतात? आम्ही पाणी आपली जामखंडीवरून. ते विहीर आहे तिथे? हा, विहीर आहे. आणि नळ योजना नाही अजून आली? नळ आल्यात पण अजून व्यवस्था नाही केली आमची पाण्याची. अजून नाही केली. ग्रामपंचायतीमध्ये तक्रार वगैरे केली? ग्रामसभेमध्ये ठराव वगैरे काय पास झालेला का? तेवढा माहित नाही मला. तेव्हा माहित नाही. गावामध्ये पाण्याची समस्या भरपूर आहे. आमच्या गावाला भरपूर नाही मिळेल पाण्यात. काय करायचं? बोरिंग आहे? बोरिंग आहे काय? ते बोरिंगलाच पाणी नाही येत आम्हाला. किती वर्षापासून ही समस्या आहे पाण्याची? पाण्याची समस्या किती वर्षापासून? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. तुम्ही 5 वर्षापासून तुमच्या पायपीट म्हणजे तुम्ही करतात का पाण्यासाठी? हा. म्हणजे किती लांब जातात पाण्यासाठी आणायला? पाणी आणायसाठी आम्हाला म्हणजे हाय म्हणजे 1 एकर असेल ना याची. 1.5 मीटर जागा. हा, चालेल. अरे बापरे. आणि कोणतं गाव तुमचं? आमचा कोंढाण वावरेपाडा. कोंढाण वावरेपाडा. तिथे पाणीच नाहीये? पाणीच नाही आम्हाला. मी खिचडी बोल. पाणी येतं होतं सध्या, पण हे पाणी फक्त वापरण्यापुरतं असेल ना?
ते विहीर बघा ना कशी आहे. पाण्याचा वास किती येतोय. हा कसला वास येतो पाण्यामध्ये. पाण्याचा हा वास येतो तो पाणी ते पाईपाचा आणि हे जॉईंट केलंय का. तेव्हा तुटलंय पण एक बाजूने एकूच बंद राहिलंय. अच्छा गाळला पण कधीपासून आता खराब झाले असतील ना, म्हणून तो वास नवीन पाईप माझ्यासाठी काय करावं लागेल. बोरिंग पूर्ण खोलून परत हे साफ करावी लागेल. विहीर बघा ना, विहीर पण साफ पण नाही केली त्या लोकांनी. सर मला हे सांगा ना, गावामध्ये पाण्याची समस्या कधीपासून आहे. कमीत कमी असेल 3-4 वर्षापासून असेल ही समस्या. आता गावामध्ये नळ योजना आलीच नाही का अजून. नाही ना. सरपंच वगैरे मागचे होते आणि आता पण सरपंच मॅडम आहे ते काय काम करतात, म्हणजे व्यवस्थित काम करतात का गावामध्ये. गावामध्ये बघा ना, तुम्हीच बघा ना कसं काय आहे ते. मग तुम्ही कसं काय मग पाणी पिण्याचं वगैरे कुठून आणतात मग. पाणी पिण्याचे एक आम्ही स्वतः पैसे काढून ना ये बोर मध्ये हे टाकलंय, मोटर टाकलंय. हा, हे तर पाण्याला वास येतो. मग पिण्याचं पाणी ते मोटरचं आहे. मोटरचं स्वतः आम्ही खर्च करून ना टाकलाय. आणि ती बावडीचं काय झालं. विहिरी कधी कधी बंद आहे. कधीच पासून आहे. तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघा. बस तुम्ही बघा, प्रत्यक्ष जाऊन बघा. मग तुम्ही काय ग्रामपंचायतीमध्ये मला सांगा का, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ह्याबद्दल तक्रार वगैरे तक्रार केलेली पण काहीच नाही. या अगोदर कोण सरपंच होते. कोण सरपंच होते का. अंकुश पडवले. त्यांनी चांगलं काम केलेलं ना. आणि आता ह्या मॅडम आहेत त्या पण चांगल्या करतात. हो. पण पाण्याची समस्या तर भरपूर आहे गावामध्ये. भरपूर आहे ना. आम्ही तर सांगितलं पंचायतला पण देतच नाही, तर मग काय करू आम्ही पण. ग्रामसभा होते की नाही गावामध्ये. होते. मग ग्रामसभेमध्ये ह्याबद्दल तुम्ही बोलतेत ना. इथं पाण्याची समस्या म्हणजे गंभीर आहे. आता मे महिना सुरू होणार आहे. मग अजून पाण्याचा त्रास होईल तुम्हाला. ते बोलते ना. आता तुम्ही पाणी कुठून आणतात. पाणी आम्ही आता मोटर टाकले आता तिकडनं. तिथे विहिरीचे पण बघा ते आता काटे टाकून ठेवलं. ते विहीर कठारा फुटला तर मुला बिला पडली तर